देशभरात गेल्या 24 तासात 2745 नव्या रुग्णांची नोंद, 2236 रुग्णांची कोरोनावर मात, 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू. युरोपियन युनियनचा महत्त्वाचा निर्णय, रशियन तेल आयातीत 90% करण्यात आली कपात. युरोपियन युनियनच्या भूमिकेचं व्लोदिमीर झेलेन्स्कींनी केलं स्वागत. दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी रशिया यापुढे अब्जावधी युरो खर्च करू शकणार नाही, झेलेन्स्कींची प्रतिक्रिया. स्कॉटलंड विरुद्ध युक्रेनच्या विश्वचषक पात्रता फेरीच्या पूर्वसंध्येला बोलताना अलेक्झांडर जिंचिन्को यांना अश्रू अनावर. युद्ध थांबणं आणि वर्ल्ड कपमध्ये जाण्याची आशा हेच प्रत्येक युक्रेन नागरिकाचं मुख्य स्वप्न असल्याच्या भावना केल्या व्यक्त. आशियाई हल्ल्यांविरोधात जागृती करण्यासाठी बायडेन प्रशासनाकडून सुप्रसिद्ध बीटीएस ग्रुप व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित. प्रत्येकाला मौल्यवान व्यक्ती म्हणून समजून घेण्याची गरज बीटीएस ग्रुपनं केली व्यक्त. आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राणीपदाच्या 70 वर्षांच्या सेलिब्रेशनची जोरदार तयारी. बॉलिवूडच्या ठेक्यावर नृत्याच्या रंगीत तालमींनाही सुरुवात. नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावर काय काय घडतंय, या बातम्या वेगवान स्वरूपात. सुरुवातीला युरोपियन युनियनने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाची बातमी. युरोपियन युनियनच्या नेत्यांनी रशियन तेल आयातीमध्ये 90% कपात करण्याचं मान्य केलं. रशियावरच्या नवीन निर्बंधांचा एक भाग म्हणून युरोपियन युनियनच्या नेत्यांनी सोमवारी युरोपियन युनियनमध्ये रशियन तेलाची बहुतेक इंधनासाठीची जी अवलंबित्व होतं ते शेवटपर्यंत प्रतिबंध करण्यासाठी सहमती दर्शवली. युक्रेनला नवीन आर्थिक मदत देण्यासाठी दीर्घकाळ प्रलंबित पॅकेजवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं आणि या शिखर परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. या बंदीमध्ये समुद्रमार्गे वाहतूक केलेल्या रशियन तेलाचाही समावेश आहे, ज्यामुळे पाईपलाईन आयातीसाठी तात्पुरती सूट मिळू शकेल. या निर्णयावर एकमत होण्यासाठी हंगेरियाच्या मान्यता महत्त्वाची होती. एपीए वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार युरोपियन युनियन काउन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी म्हटल्याप्रमाणे या करारात रशियातून आयात होणाऱ्या तेलाचा 2/3 भागाचा या बंदीत समावेश असेल. आणि युरोपियन युनियननं रशियाच्या जवळपास सर्व तेल आयातीवर बंदी घातल्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनचे आभार मानलेले आहेत. या कृत्यामुळे दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी रशिया यापुढे अब्जावधी युरो खर्च करू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिली. मंगळवारच्या व्हिडिओ संदेशात ते बोलत होते. आधुनिक अर्थव्यवस्थेपासून त्यांना दूर राखण्यात या रणनीतीमुळे शक्यता प्राप्त होईल, असं देखील त्यांनी म्हटलंय. रशियानं मंगळवारी सिव्हिएरोड्स या शहरावर केलेल्या रशियन हवाई हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. अनावश्यक नुकसान टाळून प्रादेशिक अखंडता कायम राखण्यासाठी युक्रेनच्या सैन्याचे प्रयत्न कायम सुरू राहतील, यावरही झेलेन्स्की यांनी बोलताना भर दिला. मॉस्कोला म्हणजेच रशियाला काही दिवसात किंवा ठराविक तारखेपर्यंत फायदा मिळवायच्या उद्देशानंच त्यांनी ही कारवाई केली. युक्रेन कधीही रशियासारखं वागणार नाही. रशियानं आपल्या नागरिकांना लढाईच्या नरकात ढकललंय, अशी जहरी टीका देखील झेलेन्स्कींनी केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं युक्रेनच्या खेर्सन प्रदेशावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांबद्दल जो बायडन यांचं प्रशासन सध्या चिंता व्यक्त करत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रवक्ते नेड प्राइस यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही युक्रेनमधल्या रशियाच्या आक्रमणांवर सातत्यानं प्रकाश टाकत राहू, असंही त्यांनी म्हटलंय. युक्रेनच्या स्लोव्यान्स्क या शहरावर रात्रभर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले होते आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या खुणा सर्वत्र दिसत आहेत. निवासी भागात रक्ताचे डाग आणि तुटलेल्या काचांचा खच दिसतोय. एक शाळा आणि किमान 7 बहुमजली इमारतींचं यात प्रचंड नुकसान झालेलं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. डोनेत्स्कचे गव्हर्नर पावलो किरिलेंको यांनी मंगळवारी फेसबुक पोस्टद्वारे याची माहिती दिली. पूर्व डोनेत्स्क प्रदेशामध्ये किमान 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 6 जण जखमी झालेत. 2014 मध्ये मॉस्को समर्थित फुटीरतावाद्यांनी स्लोव्यान्सचा ताबा घेतला होता. सध्या रशिया सैन्याच्या ताब्यात असलेल्या मेलिटोपोलमधले नागरिक रशियाच्या पासपोर्टसाठी अर्ज करत असल्याचं फुटेज रशियन वृत्तसंस्था RIA यांनी मंगळवारी शेअर केलंय. मेलिटोपोल रहिवासी रशियन नागरिकत्वासाठी कशा पद्धतीनं रांगेत उभे आहेत हे या दृश्यांमध्ये दिसतंय. पूर्व युक्रेनच्या 2 भागात राहणाऱ्यांना ही प्रक्रिया सुलभ करण्याचा रशिया सरकारकडून प्रयत्न केला जातोय.
या संदर्भात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनच्या दक्षिणेकडच्या खेर्सन आणि झापोरिझिया प्रदेशातील नागरिकांसाठी रशियन नागरिकत्वाची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचा आदेश जारी केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी स्लोवाकियाच्या राष्ट्राध्यक्षा झुझाना कॅपुटोवा यांची कीव इथे भेट घेतली. युक्रेनच्या नागरिकांना चांगला पाठिंबा, मजबूत पाठिंबा आणि एकजूट दाखवल्याबद्दल झेलेन्स्की यांनी स्लोवाकियाचे आभार मानलेत. त्यांच्या टेलिग्राम चॅनलद्वारे त्यांनी याविषयीची माहिती दिली. स्लोवाकिया आणि युक्रेनमध्ये ही मूल्य समान असल्याचं त्यांनी म्हटलंय. तुम्ही तुमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी मोठी किंमत चुकवताय. स्लोवाकिया या लढ्यात तुमच्या पाठीशी आहे, अशी पोस्ट यानंतर स्लोवाकियाच्या राष्ट्राध्यक्षा त्यांनी फेसबुक पेजवर, ज्यांचं नाव कॅपिटोवा आहे, त्यांनी शेअर केली. युक्रेनला हॉवित्झरचा पुरवठा करण्याच्या वाटाघाटींना आणखी काही दिवसांचा वेळ लागू शकतो, असं स्लोवाकियाच्या राष्ट्राध्यक्षा झुझाना कॅपिटोवा यांनी म्हटलंय. कीव भेटीनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. स्लोवाकियानं युक्रेनला याआधीच डिमायनिंग उपकरणं आणि दारुगोळा यासह क्षेपणास्त्र अर्थात S-300 क्षेपणास्त्र प्रणालीचा पुरवठा केलाय. देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वयंचलित हॉवित्झरच्या वितरणावर याविषयी चर्चा केल्याचंही त्यांनी म्हटलंय. पण या करारावर दोन्ही बाजू अजूनही त्याबद्दल चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. झेलेन्स्की यांनी याच संयुक्त पत्रकार परिषदेत रशियन सैन्यानं ताब्यात घेतलेले युक्रेनचे प्रदेश परत घेण्याची योजना आखत असल्याचं म्हटलंय. युक्रेनमधले प्रदेश ताब्यात घेण्याच्या सगळ्या ऑपरेशनसाठी कोणतीही कालमर्यादा देण्यात आलेली नाही आणि शक्य तितक्या नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी योग्य शस्त्रांची वाट पाहावी लागते. आमच्या योजना याबद्दलच्या स्पष्ट आखलेल्या आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिकदृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसारच आमच्या मालकीचा संपूर्ण प्रदेश आम्ही ताब्यात घेऊ, असं त्यांनी या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलंय. रशियन राज्य वृत्तसंस्था अर्थात RIA नोव्होस्तीनं मंगळवारी रशियन तपास समितीच्या सदस्यांचं मारियोपोलमधलं एक फुटेज जारी केलं आहे. हे आपण दृश्यांमध्ये बघतोय. यात अवोझिल स्टील प्लांटमधून बाहेर पडतानाचं हे फुटेज आहे. अझोव समुद्रातील एक मोक्याचं बंदर शहर मारियोपोलला त्यांनी वेढा घातला होता आणि प्रचंड संघर्ष यासाठी युक्रेन सैन्यानं देखील केला होता. अझोव स्टील मिलमधून अडकून पडलेल्या सुमारे 2,500 युक्रेनच्या सैनिकांना ताब्यात घेतल्यानंतर गेल्या महिनाभरात रशियानं या संपूर्ण परिसरावर पूर्ण ताबा मिळवलेला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाला अझोव स्टील प्लांटच्या भूमिगत बोगद्यांमध्ये युक्रेनच्या सैनिकांचे 152 मृतदेह सापडलेत. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनोशेंकोव यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळे मृतदेह एका व्हॅनमध्ये नॉन-वर्किंग कूलिंग सिस्टीममध्ये ठेवण्यात आले होते. पण मृतदेहांचे अवशेष जाणून बुजून नष्ट केल्याचा आणि नातेवाईकांकडे हस्तांतरित करण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांनी केलाय. अझोव कमांडनं सार्वजनिकपणे झेलेन्स्कींना मृतदेह ताब्यात घेण्याचं आवाहन केलं होतं, जेणेकरून त्यांचे कुटुंबीय त्यांना कीव प्रशासनाच्या नियंत्रणात असलेल्या प्रदेशात दफन करू शकतील. पण कीवकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे अझोव स्टील प्लांटमधून हे मृतदेह मिळवा असं आवाहन करण्यात आलंय. बहारीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनमधल्या युद्ध संपवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक उपाय करण्याचं आवाहन केलंय. अब्दुल लतीफ बिन रशीद उल जहानी यांनी मनामा इथे रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांच्याशी भेट घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. लाव्हरोव्ह यांच्यानंतर सौदी अरेबियाला रवाना झाल्यानंतर जिथे ते रियादमध्ये गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल अर्थात GCCच्या परराष्ट्र मंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत. पोप फ्रान्सिस यांनी सेंट मेरी मेजर बेसिलिका येथे प्रार्थनेचं आयोजन केलं होतं. यात जगभरात शांतता नांदावी यासाठीची प्रार्थना करण्यात आली. यावेळी ते व्हीलचेअरवर बसलेले होते. पोप यांनी पवित्र मेरी यांना जगात शांतता आणण्यासाठी प्रार्थना केली आणि तशासाठी इथे उपस्थित असलेल्यांमध्ये युक्रेनचं देखील एक कुटुंब उपस्थित होतं. फ्रान्सिस हे सप्टेंबरमध्ये इंटरफेथ कॉन्फरन्ससाठी कझाकस्तानलाही जाणार आहेत. स्कॉटलंड विरुद्ध युक्रेनच्या विश्वचषक पात्रता फेरीच्या पूर्वसंध्येला अलेक्झांडर जिन्चेन्को यांना अश्रू अनावर झाले होते. युद्ध थांबवणं हेच प्रत्येक युक्रेन नागरिकाचं मुख्य स्वप्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. वर्ल्ड कपमध्ये जाण्याचंही आमचं स्वप्न आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. अलेक्झांडर हे वोलोडिमायरोच या युक्रेनचा व्यावसायिक ते फुटबॉलपटू आहेत आणि प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर सिटी आणि युक्रेन राष्ट्रीय संघासाठी डिफेंडर आणि मिडफिल्डर म्हणून तो खेळत असतो. इतरही बातम्या बघणार आहोत. कॅलिफोर्नियाच्या नापा व्हॅलीमध्ये आग लागल्यामुळे काही इमारतींना धोका निर्माण झालाय. अग्निशमन अधिकाऱ्यांनी त्याविषयीची माहिती दिली आहे. रस्त्यालगत राहत असलेल्या रहिवाशांना स्थलांतरित केलं जात आहे अशी माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी उशिरा ही आग लागली आहे. 50 एकरपर्यंत ही आग पसरत गेलेली आहे. कॅलिफोर्नियाच्या वाईन कंट्रीमधली बहुतेक सर्व वनस्पती यात जळून खाक झाल्याचं कळतंय. मेमोरियल डे वीकेंडला कोलोरॅडो तलावावर
जोरदार वारा सुटलेला होता आणि यात एक बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे। एकूण 13 जण पाण्यात बुडालेत आणि ज्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय। प्युब्लो स्टेट पार्क तलावामध्ये 8 मुलं आणि 3 प्रौढ व्यक्ती एका बोटीमध्ये जात असताना ही बोट उलटली होती। यामध्ये पुएब्लो वेस्टमधील 38 वर्षांच्या जेसिका प्रिंडल यांचा घटनास्थळी मृत्यू झाला अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली। टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात खरं तर उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर याच रॉब एलिमेंटरी स्कूल ही शाळा सुरू होणार होती, पण पहिल्याच दिवशी शाळेतल्या अमेरी जो गर्जावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ इथल्या उपस्थितांवर आली। टेक्सास इथल्या वाल्ड इथल्या प्राथमिक शाळेत गोळीबार झाल्यानंतर देशभरातल्या शाळांमध्ये अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात। त्याचबरोबर इथे जे भेट देतात अर्थात अभ्यागतांची संख्या देखील मर्यादित करण्यात आली आहे। न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी नुकतीच जो बायडन यांची भेट घेतली। वाल्ड येथे झालेल्या सामूहिक गोळीबाराबद्दल जो बायडन यांच्याशी त्यांनी चर्चा केली। त्यांच्या देशात केलेल्या सुधारणांपेक्षा आमची राजकीय व्यवस्था खूप वेगळी असल्याचं आर्डर्न यांनी यावेळी म्हटलंय। न्यूझीलंडच्या जनतेची अपेक्षा होती, आम्हाला काही समस्या आहेत हे जर नेमकं माहिती असेल तर आम्ही त्याबद्दल नक्की काही करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। क्राइस्ट चर्चमधल्या सामूहिक गोळीबारानंतर आर्डर्न यांनी या सगळ्याचा संदर्भ दिला होता। बायडन यांच्याशी भेट झाल्यानंतर आर्डर्न मंगळवारी व्हाईट हाऊसच्या ड्राईव्हवेवर पत्रकारांशी संवाद साधत होत्या। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांची ओव्हल ऑफिसमध्ये भेट घेतली। वाल्डे, टेक्सास आणि बफेलो, न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामूहिक गोळीबारानंतर दहशतवाद अर्थात अतिरेकी आणि बंदुकीच्या हिंसाचाराचा मुकाबला करण्यासाठी त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांबद्दल जाणून त्यांनी घेतलं आणि या प्रयत्नांवर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। बायडननी आर्डर्न यांच्यातील चर्चा व्यापार, दहशतवाद त्याचबरोबर इंडो पॅसिफिक सुरक्षा या संदर्भात करण्यात आली। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारनं सोमवारी एक नवीन कायदा आणलाय, ज्यामध्ये बंदुका आयात करणं आणि खरेदी करणं किंवा विक्री करणं बंद केलं जाणार आहे। आम्ही हँडगनसाठी बाजारपेठांसंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलंय। वैयक्तिक मालकीच्या हँडगनची वाढ रोखण्यासाठी नियम लादले जातील अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे। कॅनडामध्ये कुठेही हँडगन खरेदी करणं, विक्री करणं किंवा हस्तांतरित करणं किंवा आयात करणं यापुढे बेकायदेशीर यापुढे असेल असं देखील पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलंय। ओटावामधल्या पत्रकार परिषदेत गोळीबारात बळी गेलेल्यांचे कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित होते। टेक्सासच्या डाऊनटाऊनमध्ये शनिवारी यूएस गन राईट्स लॉबी ग्रुप नॅशनल रायफल असोसिएशनच्या अधिवेशनाच्या बाहेर बंदूक नियंत्रणासाठी निषेध केला जावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। उवाल्देतल्या शाळेत गोळीबारात 19 विद्यार्थ्यांचा आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली। गोळीबार झालेल्या ठिकाणापासून अवघ्या 400 किलोमीटर अंतरावर ह्यूस्टन शहरात वार्षिक अधिवेशन सुरू तिथे झालं होतं आणि इथल्या संतप्त आंदोलकांनी बंदुकीच्यामुळे जी हिंसाचार वाढतायत त्याबद्दल दुःख व्यक्त केलं आणि यावर बंदी घालण्यासाठी एकत्र येऊन विचार करण्याची गरज व्यक्त केली। अमेरिकेत आशयविरोधी हल्ल्यांमध्ये वाढ होते आणि या भेदभावावर जनजागृती करण्यासाठी बायडन प्रशासनाकडून सुप्रसिद्ध BTS ग्रुपला व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं। आशियाई नागरिकांवर द्वेषातून होणारी गुन्हेगारी वाढते आणि याच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये त्यांना आमंत्रित केलं जाणं हा सन्मान असल्याचं BTS ग्रुपकडून सांगण्यात आलं। आम्ही आशा करतो की आज प्रत्येकाला एक मौल्यवान व्यक्ती म्हणून समजून घेण्याची आणि आदर राखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं असल्याचं यावेळी BTS ग्रुपच्या सदस्यांनी म्हटलं। आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत। पहा फक्त जगाच्या पाठीवर।
जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणखीन बातम्या आपण बघणार आहोत. जगाच्या पाठीवर नेमकं काय चाललंय त्यातली आता ब्रेक नंतरची पहिली बातमी आहे कोरोना संदर्भातली. देशभरात गेल्या 24 तासात 2745 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोना बळींची एकूण संख्या ही आतापर्यंत 5,24,636 वर पोहोचलेली आहे. सध्या देशभरात 18,386 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 2,236 रुग्णांनी 24 तासात कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,26,17,810 वर पोहोचली आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूझम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याआधी ते न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले होते असं कळतंय. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसोबत हायप्रोफाईल बैठकीच्या आधी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. न्यूझम यांना सौम्य लक्षणं दिसत असल्याचं कळतंय, पण पुढची टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत ते विलगीकरणात राहणार आहेत असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय. या काळात डेमोक्रॅटिक गव्हर्नर व्हर्च्युअली काम करण्याची योजना सध्या आखतात आणि त्यानुसार ते कामात सहभागी होऊ शकतील. हाँगकाँगचे नवे नेते जॉन ली मंगळवारी बीजिंगमध्ये चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या उच्च पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर परतलेत. ली यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी बैठकीमध्ये चर्चा केली आणि त्यानंतर नवीन सरकारमध्ये काम करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी मात्र उत्तर दिलं नव्हतं. 1 जुलैला ली हे हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी म्हणून शपथ घेणार आहेत. इतर मंत्र्यांच्या शपथविधी संदर्भातला तपशील मात्र अजून मिळू शकलेला नाही. कोविडच्या प्रादुर्भावानंतर चीनचं सगळ्यात मोठं शहर शांघाय आता हळूहळू तिथले व्यवहार सर्वसामान्य होताना दिसत आहेत. वाहतूक त्याचबरोबर अनेक व्यवसाय आता पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे. 2 महिन्यांचं लॉकडाऊन इथे होतं आणि बुधवारी बसेसची व्यवस्था त्याचबरोबर भुयारी मार्ग सेवा देखील पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चीनची रेल्वे सेवा देखील सुरू करण्यात येते. शाळा काही प्रमाणात उघडू शकणार आहेत. त्याचबरोबर शॉपिंग मॉल, सुपरमार्केट, किराणा दुकानं आणि औषधांची दुकानं या एकूण क्षमतेच्या 75% अधिक प्रमाणात आता हळूहळू उघडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सिनेमा आणि जिम मात्र बंद असणार आहेत. सिनेमागृह आणि जिम बंद असतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 2 महिन्यांच्या कोविड-19 लॉकडाऊननंतर बुधवारी शांघायमध्ये हळूहळू सगळे व्यवहार सुरळीत होत आहेत आणि त्यामुळे मध्यरात्री घड्याळात 12 वाजल्यानंतर शांघायमधल्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली होती. 1 जूनला नदीच्या पलीकडे असलेल्या सगळ्या प्रतिष्ठित इमारती आणि या सगळ्यांवर रोषणाई करण्यात आलेली होती. रविवारी पहाटेपर्यंत शहराच्या वॉटरफ्रंट पार्कमध्ये अनेक जण थांबले होते आणि काहींनी हातात शॅम्पेन घेऊन लॉकडाऊन आता उठत असल्याचा आनंद देखील साजरा केला. निर्बंध तिकडचे कमी होत आहेत आणि त्याच्यामुळे शांघायमधल्या अनेक बँकांनी आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा सेवा करायला सुरुवात केलेली आहे. मध्य शांघायमधल्या इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाची शाखा देखील शनिवारी पुन्हा एकदा उघडण्यात आली होती आणि ग्राहकांना सेवा देण्यापूर्वी काही काळासाठी ही बँक आता खुली राहू शकणार आहे. जॉनी डेपनं लंडनमध्ये जेफ बेकचं परफॉर्म केल्यानंतर प्रेक्षकांनी उभं राहून त्याला अभिवादन केलं होतं. पायरेट्स ऑफ द कॅरेबियनच्या या स्टार असलेल्या जॉनी डेपनं रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये स्टेजवर परफॉर्मन्स केल्यानंतर हा आनंद व्यक्त केला. 40 मिनिटं त्या दोघांचा तिथे म्युझिक परफॉर्मन्स होता आणि दोघांनी 2020मध्ये जॉन लेनन यांच्या आयसोलेशनचं कव्हर देखील रिलीज केलेलं होतं आणि यावेळी या चाहत्यांचं अभिवादन जॉनी डेपनं स्वीकारलं. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राणीपदाची 70 वर्षांची कारकीर्द आता साजरी केली जाणार आहे आणि त्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन सध्या करण्यात आलेलं आहे. त्यातली ही दृश्य सध्या आपण बघतोय, ज्यामध्ये बॉलिवूडच्या काही गाण्यांवर हे सर्व कलाकार थिरकताना दिसत आहेत आणि याची रंगीत तालीम दिसत आहे. एल्विस सिनेमा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये देखील प्रचंड चर्चेत होता आणि लंडनमध्ये त्यानंतर त्याचं विशेष स्क्रीनिंग करण्यात आलं. किंग ऑफ रॉक अँड रोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एल्विस प्रिस्ले यांची भूमिका महत्त्वाची साकारत असलेल्या कलाकारांनी देखील यावेळी प्रचंड त्यांची वाहवा झाली होती आणि कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये देखील त्यांना उभं राहून अभिवादन करण्यात आलेलं होतं.
याचंच विशेष स्क्रीनिंग लंडनमध्ये पार पडलं. into a super. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटरवर आणि यूट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तिथे या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण जाताना या पुढचं बुलेटिन घेऊन येतोय माझा सहकारी अजिंक्य. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.